आज आपण आलेलो आहे सावंतवाडी येथील वन डे ट्रिप करण्यासाठी. आणि या वन डे ट्रिपमध्ये मला एक खूप महत्त्वाचं ठिकाण सापडलं, ते म्हणजे ग्लोबल ॲक्वेरियम. एवढ्या उन्हामध्ये देखील आपण या ॲक्वेरियममध्ये खूप थंड याच्यात फिरू शकतो, कारण आता उन्हाळ्यामध्ये बाहेर कुठेही जायला जागा नाही. आणि ग्लोबल ॲक्वेरियम हे अतिशय सुंदर असं ठिकाण आहे, जिथे आपण संपूर्ण एक दिवस घालवू शकतो. ग्लोबल ॲक्वेरियम बघा, फिशच्या तोंडातून आपली एंट्री होते आहे आता. खूप सुंदर असं ठिकाण आणि अगदी फोटोजेनिक सिनेमॅटिक असे सुंदर फोटोज आणि व्हिडिओज घेता येतील. उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे कुणी पाहुणे येतात आणि आपण त्यांना कुठे न्यायचं हा प्रश्न असतो. आणि संपूर्ण दिवसभराची ट्रिप करण्यासाठी हे ठिकाण अतिशय चांगलं असं ठिकाण आहे. आम्ही आमच्या घरच्या पाहुण्यांना घेऊन संपूर्ण दिवसाच्या एक वन डे ट्रिपसाठी या ठिकाणी आलेलो आहे. पाहुण्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला देखील खूप आनंद झाला. असं हे ठिकाण बघा, आपल्याला खूप सुंदर मासोळ्या इथे दिसतात आहे. सध्या आपण बाहेरचं जग बघतो आहे. अजून ॲक्वेरियममध्ये आपली एंट्री व्हायची आहे. हा बघा, सुंदर असा वॉटरफॉल. आणि बाहेर देखील आपल्याला अनेक प्रकारच्या मासोळ्या दिसतील, कमळाची फुलं उगवलेली दिसतील. आणि खूप सुंदर असं हे ग्लोबल ॲक्वेरियम केलेलं आहे. असं म्हणतात की भारतातलं सगळ्यात मोठं ॲक्वेरियम इथे आहे. बघा, आपल्याला पक्षी दिसतात आहे. मासोळीचं एक सुंदरसा स्टॅच्यू इथे लावलेला आहे. आता आपण पक्ष्यांच्या केजेसकडे वळू. या केजेसची खास गोष्ट त्याची मांडणी आणि स्वच्छता. आपल्याला दिसतो या केजमध्ये असलेला सरडा आणि सरड्याचे विविध प्रकार. अनेक रंगीबेरंगी फुले यांची झाडे देखील इथे लावलेली आहेत. आणि सुंदर रंगीबेरंगी फुले आपण बघतो आहोत. प्रत्येक केजकडे जाताना आपल्याला सुंदर असा निसर्ग दिसतो. बघा, क्रोकोडाईल दिसते आपल्याला. अनेक पक्षी, बऱ्याच पक्ष्यांच्या प्रजाती इथे ठेवलेल्या आहेत. लाइटिंग आणि आजूबाजूचं वातावरण इतकं छान, सौम्य, शांत आणि घाई न करता शांतपणे आपल्याला एक एक गोष्ट येथील एन्जॉय करता येते. किती सुंदर हे पक्षी, अगदी छोटे पक्षी आहेत आणि हे पाण्यामध्ये सुंदर एन्जॉय करतात आहे. यांना बघूनच आपला दिवस असा खूप सुंदर गेल्यासारखा वाटतो. अगदी रंगीबेरंगी पक्षी. आणि मुख्य म्हणजे यांच्या निवाऱ्याची व्यवस्था इथे खूप छान केलेली आहे. प्रत्येक केजचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथे ठेवलेले आहेत. या पक्ष्यांना छानसं एन्जॉय करताना बघितलं की आपल्याला देखील खूप छान वाटतं. हे बघा, हे छोटे पोपटासारखे दिसणारे पक्षी आहेत. खूप ॲक्टिव्ह आणि प्लेफुल असतात हे. हिरवे, पिवळे, निळे असे अनेक रंग या पक्ष्यांमध्ये आपल्याला दिसतात. यांचा आवाज देखील अतिशय मधुर आहे. किती सुंदर ॲक्टिव्हिटी करतो आहे तो पक्षी. खूप सुंदर आवाज काढतात हे पक्षी. हा बघा, निळा. हा हिरवा. अनेक प्रकारचे पक्षी इथे ठेवलेले आहेत आणि स्वच्छ आणि सुरक्षित केजेस आहेत. खूप सुंदर अशी प्लेस. माझी नणंद बघा किती एन्जॉय करते आहे. खूप मजा आली तिला या ठिकाणी येऊन.
फिशेसचे स्टॅच्यू ठेवलेले आहेत इथे. आणि प्रत्येक ठिकाणी ना असं पाणी ठेवलेलं असल्यामुळे तिथे गारवा आहे. अगदी बाहेर आपण आता या केजेस जवळ आहो तरी पण इथे गारवा आहे. आणि तुम्ही जर बाहेर निघालात या ॲक्वेरियमच्या तर तुम्हाला दिसेल, थोडं दूर नजर टाका तर पूर्ण डोंगर आहे आजूबाजूला. आणि त्यामुळे इथे असणारा भर उन्हाळ्यात देखील इथे असणारा गारवा तुमचा संपूर्ण दिवस तुम्हाला छान एन्जॉय करता येणार. किती सुंदर अनुभव आहे बघा. असं वाटतं आपण त्यांच्याकडेच बघत राहावं, असे यांचे आवाज. आणि खूप सुंदर व्यवस्थित बघा, यांना एकेकाला राहायला देखील किती छान छोटंसं असं घरटं केलेलं आहे. किती छान आवाज करतोय हा. आणि असे अनेक पक्षी इथे ठेवलेले आहेत. आपण आता पक्ष्यांच्या केजेसच बघतो आहे सर्वप्रथम. बघा, बाहेर देखील अगदी रंगीबेरंगी मासोळे आपल्याला पाण्यामध्ये तरंगताना दिसतात. आणि ह्यांना बघून इतकं शांत वाटतं, असं वाटतं की इथेच थांबावं आणि आपला दिवस असाच एन्जॉय करत राहावा. अगदी फॅमिलीसाठी खूप सुंदर असणारा हे ॲक्वेरियम आहे. म्हणजे इथे पक्षी आहेत, तसंच प्रत्येक प्रकारच्या मासोळ्या. आता आपण थोड्या वेळानंतर ॲक्वेरियममध्ये जाऊ. आपण थोडं उशिरा ॲक्वेरियममध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण थोडी ऊन जास्ती झाली की आपल्याला बाहेर थांबता येणार नाही. आणि ॲक्वेरियममध्ये संपूर्ण ठिकाणी AC लावलेले आहेत, म्हणून आपण सर्वप्रथम बाहेरचा भाग एन्जॉय करून घेऊ. आणि मग थोडं ऊन जास्ती झालं की मग आपण ॲक्वेरियम बघायला जाऊ. इथे तुम्हाला खूप सुंदर सुंदर फिशेस दिसतील. सध्या आपण हे बघा, आपल्याकडे नसतो हा फेरेट्स नावाचा हा जो प्राणी आहे, आपण कधी नाही बघितलेला. काही विदेशी देखील असे छोटे छोटे प्राणी इथे ठेवलेले आहेत. आपल्या देशातले देखील काही प्राणी आहेत, बर्ड्स आहेत. तसे बरेचसे विदेशी बर्ड्स देखील आहेत. आणि त्यांच्या राहण्याची खूप सुंदर व्यवस्था केलेली आहे, कारण त्यांना थोडं वातावरण थंड लागतं आणि त्यामुळे इथे जास्तीत जास्त प्रमाणात थंड राहील अशी व्यवस्था केलेली आहे. सावंतवाडी सगळ्यांनाच माहिती आहे. सावंतवाडीपासून अगदी 16 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. आपण सावंतवाडीचा राजवाडा बघितला की या ठिकाणी येऊ शकतो. अगदी लोकेशन टाकलं तर आपण या ग्लोबल ॲक्वेरियमला सहज इथे पोहोचता येतं. आपल्या गाडीने आपण यायचं किंवा मग आपल्याला तिथून ऑटोस वगैरे पण चालतात आणि आपल्याला बऱ्यापैकी सुविधा सावंतवाडीवरून या ग्लोबल ॲक्वेरियमला येण्यासाठी आहेत. येथे अनेक नवीन आणखी खेळ पण सुरू आहेत. आता आणखी नवीन इथे डेव्हलपमेंट सुरू आहेत. असं हे सुंदर असं ॲक्वेरियम बघा. या मांजरी आहेत, पण या दिसतात आहे अगदी आपल्याला चित्त्यासारख्या. आता आम्ही म्हणूनच थोडा वेळ जेवणासाठी थांबलो. इथे जेवणाची देखील खूप चांगली व्यवस्था आहे. इथे जेवण करू आणि पुढे ॲक्वेरियम बघूया आपण. जेवण झालं आणि मरमेड सोबतचे फोटो बघितले. आता तुम्हाला समजलंच असेल की आपली वाटचाल जाते आता ॲक्वेरियमकडे. ॲक्वेरियममध्ये एंट्री करताच आपल्याला दिसलं एक रंगीबेरंगी जिवंत आणि पाण्याचं असं जग. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत.
किती सुंदर मासे आहेत हे. येथील थंडगार वातावरण आणि हे मासे टिन फॉईल बार्ब नावाचे हे मासे आहेत. बऱ्याचशा माशांची नावं देखील आपल्याला माहिती नाहीत. आपण इथे वाचून बघा, टिन फॉईल बार्ब ही टोळीत राहणारी प्रजाती आहे, म्हणजे यांना कुटुंबासोबत राहायला आवडतं. हे एकमेकांच्या सोबत राहणारे आपल्या इंडियन लोकांसारखे बघा कुटुंबात राहणारे हे सगळे मासे आहेत. खूप सुंदर ॲक्वेरियम एन्जॉय करतोय आम्ही. वाव. माझ्या व्हिडिओतनं ना तुम्हाला असं वाटेल की तुम्ही ॲक्वेरियमची सफर करून आलात. इतका सुंदर व्हिडिओ आहे, अगदी शेवटपर्यंत बघत राहा. खूप सुंदर व्हिडिओग्राफी केली आहे यांनी. एंजल फिश नावाचा हा मासा आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात आढळणारा हा एंजल फिश. याला मंद प्रकाशात राहणं आवडतं, म्हणून इथे सौम्य असा प्रकाश ठेवलेला आहे या एंजल फिशसाठी. असं प्रत्येक फिशचं वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक फिशच्या वैशिष्ट्याप्रमाणे अगदी तिथली रचना केलेली आहे, तिथला प्रकाश केलेला आहे आणि त्यामुळे हे मासे इथे खूप छान स्वच्छंदपणे राहतात आहे. आता आहे हा रॉयल नाईफ फिश. हा जो मासा आहे शरीराने बराच मोठा आहे. त्यांच्या बाहू सपाट आणि ब्लेडच्या आकाराच्या आहेत. बघा, आपल्याला हा मासा दिसतो आहे आणि प्रत्येक माशाच्या खाली यांची इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. मासा कोणत्या प्रकारचा आहे आणि त्याचं आकारमान कसं आणि त्याचं राहणं कसं, त्याची आवड काय, हे इथे प्रत्येक माशाची अशी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. रेड बेली पिरान्हा. हा बघा, आता हा मासा दिसेल आपल्याला, रेड बेली पिरान्हा. दक्षिण अमेरिकेच्या नद्यांमध्ये हा मिळतो असं म्हणतात. आपल्या शक्तिशाली आणि मोठ्या मुखाने हा कोळंबी खातो. कोळंबी म्हटलं की आपल्यालाही कोळंबीची आठवण आली. काय मोठा मासा आहे बरं. खूप मोठा मासा आहे. वेगवेगळ्या ठिकाणातले, वेगवेगळ्या प्रदेशातले अनेक मासे इथे एकत्रित ठेवण्यात आलेले आहेत. मुख्य म्हणजे स्वच्छ पारदर्शक असे पाण्याचे टँक्स आहेत. त्यामुळे आपल्याला फोटोमध्ये देखील इतके सुंदर ते टँक्स आणि त्यातील जे मासे अगदी स्वच्छ दिसतात आहे, कारण हे टँक्स अतिशय स्वच्छ आहेत. हा मासा आहे सेव्हेरम जातीचा हा मासा. बापरे, किती सुंदर आहे हा मासा. वाव, यांचे कलर्स बघून मला जेलस झाल्यासारखं झालं की अशा रंगाचे ड्रेसेस आम्हाला का नाही मिळत. ते लाइटिंगची व्यवस्था देखील इतकी छान केली आहे ना, त्यामुळे ते जास्ती उठून दिसतात आहे मासे. अरोवना नावाचा मासा. अरे बापरे, उडी मारून हवेत भक्ष्य पकडण्यासाठी ओळखले जातात. आशियन अरोवाना आहे. म्हणजे बघा, जर याला चान्स मिळाला ना तर हा इथून उडीच मारेल आहे बाहेर. बरं झालं हे टँक बंद आहे म्हणून. हा, काय मोठा मासा दिसतोय ना. हो, दिसतोच आहे. त्याचं तोंड बघा कसं दिसत आहे. खतरनाक मासे आहेत काही काही. आता आपण टायगर शोफेलनोस कॅटफिश
असा मासा आहे हा बघा. निशाचर मत्स्यभक्षी शिकारी मासे आहेत. म्हणजे हे बाकीचे जे छोटे सगळे मासे असतात, खेकडे, कोळंबी, बोगास, या सगळ्या माशांना हे मासे खातात. वाटतंच आहे ते बघूनच त्यांना असं वाटते की हे शिकारी मासे आहेत. बघा कसे फास्ट इकडून तिकडे करतात आहे. अगदी चित्त्यासारखे रंगीत पट्टे आहेत त्यांच्यावर. आपल्या चित्त्याला कसे असतात तसे पट्टे आहेत. आता आपण बघतोय पिकॉक बॉस. जलचरांची शिकार करतात म्हणतात हे मासे. अरे बापरे, काय सुंदर मासा आहे हा. कुठे कुठे बघा किती छान रंग दिलेले आहे त्याला, आणि किती सुंदर. अगदी याच्या पाठीवर मागे ठिपके दिसतात आहे. अतिशय सुंदर असा मासा. वाटलं ना व्हिडिओ बघून? माझा व्हिडिओ बघून तुम्हाला असं वाटेल की तुम्ही त्या ॲक्वेरियममध्ये पोहोचलात देखील. फ्रेश वॉटर रॅटटेल आबा 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 मासा आहे. या माशाचं नाव आहे आबा आबा. याला छान योग्य आहार मिळाला पाहिजे म्हणते. आक्रमक शिकारी असतात हे मासे. हा मासा आपण आपल्या इकडे पण बघितल्यासारखा वाटतो. बघा कसे दिसतात हे मासे. त्याच्या डोळ्यांवरनच असं वाटतं की हा शिकारी मासा आहे एकदम. याला खायला भरपूर लागतं असं लिहिलं इथे. हे सगळं बघून, यांच्या हालचाली बघून असं वाटते की जणू आपण समुद्राच्या आत उभे आहोत आणि हे सगळं अनुभवतो आहे. सॅडल्ड बिचिर फिश. अरे बापरे, प्रत्यक्षात फुफ्फुस असते आणि ते पाण्याच्या आत व बाहेर श्वास घेऊ शकतात असा हा बिचिर फिश नावाचा मासा. पाण्याच्या बाहेरही आणि पाण्याच्या आतही श्वास घेऊ शकतात. या माशाला फुफ्फुस असते असं लिहिलेलं आहे. खूपच छान जागा आहे ही. फ्रेश वॉटर स्टिंगरे फिश. बघा कसा मासा आहे हा. स्टिंगरे फिश नावाचा मासा. फ्रेश वॉटर म्हणजे नदीमध्ये हा मासा मिळतो. अरे बापरे, काय दिसतं ते बघा. बापरे, काय सुंदर आहे. तुम्ही माझे असेच व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला खूप छान छान ॲक्टिव्हिटीज आणि खूप सुंदर कोकणातली प्रत्येक प्लेस तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुम्हाला असं वाटेल की वास्तवात मी त्या जागेवर जाऊनच आलेलो आहे. बापरे, ते एकमेकांच्या गळे मिळतात आहे. खूप सुंदर मासा आहे बरं हा. खूप छान असा अनुभव या ॲक्वेरियममध्ये आपल्याला खूप छान असा अनुभव आला. आणि संपूर्ण दिवस आपण या ॲक्वेरियममध्ये घालवू शकतो, कारण या ॲक्वेरियमच्या आतमध्ये छान AC लागलेला आहे. 2-3 तास सहज हा ॲक्वेरियम आतून बघण्यात जातो. आणि ॲक्वेरियमच्या बाहेर जे मी तुम्हाला आता पूर्ण दाखवलेला परिसर, तिथे देखील आपले 2-3 तास सहज जातात. अशी आपण सावंतवाडीची 1 दिवसाची संपूर्ण ट्रिप करू शकतो. खूप छान अशी प्लेस. आणि तुम्ही या ग्लोबल ॲक्वेरियमला नक्की व्हिजिट करा.
आणि माझे व्हिडिओ बघा, माझ्या व्हिडिओत तुम्हाला अगदी क्लिअर सगळं दिसणार. किती सुंदर दिसतोय हा मासा, अगदी आपलं मन त्या माशावर जातं, इतका सुंदर तो मासा दिसतोय बरं. खूप छान रंगीबेरंगी असे मासे इथे आहेत आणि खूपच चांगली जागा आहे. तुम्ही असेच माझे व्हिडिओ बघत जा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि कोकणातले ट्रॅव्हलिंगचे बरेच व्हिडिओज कोकणापासनं गोवाजवळ आहे, त्यामुळे गोव्याचे तसेच कोल्हापूरचे अगदी असे व्हिडिओज मी नेहमी टाकत असते आणि तुम्ही या सगळ्या व्हिडिओजला बघत चला. तुम्हाला अगदी तिथे जाऊन आल्याचाच अनुभव होणार. आणि खूपच छान असं हे ॲक्वेरियम आहे. पॅरोट फिश आपल्याला दिसते आहे, क्रे फिश अशी दिसते आहे बघा. इथे प्रत्येक माशाची इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. कॅल्शियमने समृद्ध पाण्यात असे हे मासे असतात. क्रे फिश UK मध्ये असतात म्हणतात हे तर मला आपल्या क्रॅब्ससारखे त्यांचं जे दिसत आहे. बाकीचं असं जे वर्तणूक असं जे हालचाल आहे ती आपल्या क्रॅब्ससारखी दिसत आहे. हे आपल्या इकडले मासे नाहीच आहेत ना मुळात. खूप छान असा व्हिडिओ आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत चला आणि नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे अनेक व्हिडिओज बघायला मिळेल. आणि खूप चांगलं असं हे ॲक्वेरियम होतं. आमचे पाहुणे अगदी खुश होऊन गेले. आमच्या पाहुण्यांना फार मजा आली. आम्ही खूप चांगल्या प्लेसेस त्यांना दाखवल्या आणि आता आम्ही आमच्या पाहुण्यांना इथून गोवा घेऊन जाणार आहोत आणि मग तुम्हाला मी गोव्याची सफर घडवणार, आमच्या पाहुण्यांना सफर घडवणार आणि त्यासोबतच तुम्हाला देखील ती सफर अनुभवता येणार. असंच आमची कोकण आणि गोवा ट्रिप जी आम्ही आमच्या पाहुण्यांना घेऊन करतो आहे. खूप छान व्हिडिओ आणि खूप छान प्लेस. आपण या प्लेसला नक्की व्हिजिट करा आणि माझ्या व्हिडिओला देखील लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओज बघत राहा. बघा कसं केलेलं आहे, याच्या आतमध्येच केलं आहे डच स्टाईल ॲक्वेरियम. ॲक्वेरियमच असं बनवलेलं आहे यांनी. आपल्याला दिसलं ना की ॲक्वेरियम ही जी फिश टँक आहे ही कशी बनवलेली आहे, डच स्टाईल, डच पद्धतीने बनवलेली. ही यातच आपल्याला अगदी वॉटरफॉल वगैरे दिसतो आहे. ही डच पद्धतीने बनवलेली ही फिश टँक आहे. अतिशय सुंदर फिश टँक देखील बघण्यासारख्या आहेत बरं. खूप सुंदर सुंदर अगदी फिश टँक पण बनवलेले आहेत त्यांनी. बायोटोप ॲक्वेरियम. आता बघा यांच्या आपण फिश टँकच बघू. त्या फिश टँक देखील किती सुंदर आहेत. सुंदर सुंदर मासे आणि सुंदर अशा फिश टँक. असं आपल्या व्हिडिओला आपण बघत राहा. खूप सुंदर ॲक्वेरियम आहे बरं. म्हणजे अगदी पाहता पाहता आपले डोळे दिपून जातील असं हे सुंदर असं ॲक्वेरियम. आणि माझी नणंद, माझ्या नंदेचे मिस्टर दोघेही हे सगळं पाहून खूप खुश झालेत. तुम्ही देखील नक्कीच तुमच्या पाहुण्यांना इथे घेऊन या. तुम्ही स्वतः पण या ॲक्वेरियमला व्हिजिट करा. असं सुंदर असं हे ग्लोबल ॲक्वेरियम. तसंच तुम्ही ॲटलिस्ट तुम्ही जाऊ शकला नाहीत तर माझ्या व्हिडिओमधून तुम्ही ह्या ॲक्वेरियमची संपूर्ण सफर करा. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही या ॲक्वेरियममध्ये जाऊनच आलेले आहात. असे सुंदर माझे व्हिडिओज आहेत आणि अगदी बघा तो मासा असं वाटतं की तुमच्याचकडे बघतो आहे. असे सुंदर असे माझे व्हिडिओज असतात आणि तुम्ही या व्हिडिओजला बघत राहा. हे व्हिडिओज बघून आपल्याला असंच वाटेल की आपण स्वतः या ॲक्वेरियममध्ये जाऊन आलेलो आहे. अतिशय सुंदर नीटनेटकं स्वच्छता असं असलेलं ॲक्वेरियम आणि आपला संपूर्ण दिवस
इथे घालवता येईल असं हे सुंदर असं ठिकाण. तुम्ही बघा सावंतवाडीला गेलात की राजवाडा बघा आणि तिथली जी मार्केट आहे, ज्या मार्केटमध्ये लाकडी खेळणी मिळतात ते, म्हणजे फार काही वेळ लागत नाही तिथे. आणि हे संपूर्ण दिवस तुम्ही हे ॲक्वेरियम करा. अगदी सकाळी निघा, 10 वाजता हे ॲक्वेरियम सुरू होतं आणि अगदी 100 रुपयेच याची तिकीट आहे. सध्या याची तिकीट फक्त 100 रुपये आहे आणि 100 रुपयामध्ये तुम्ही हे ॲक्वेरियम व्हिजिट करू शकता. तसंच इथे जेवणाचे देखील 150 रुपये प्रति थालीप्रमाणे जेवण आहे. आतमध्येच इथे जेवायला पण मिळतं. इथे कॅन्टीन आहे, तर तुम्ही इथेच आपलं जेवण करू शकता. आणि हा संपूर्ण दिवस घालवल्यानंतर तुम्ही सावंतवाडीला जा आणि तिथे मग सावंतवाडीचा राजवाडा बघा आणि तेथील आपली खेळणी घ्या, लाकडाची खेळणी जी मिळतात ती घ्या, ते मार्केट एन्जॉय करा. असा संपूर्ण 1 दिवसाचा सावंतवाडीचा ट्रिप प्लॅन आहे. ती तुम्ही ट्रिप करा. आणि जर तुम्हाला गोव्याला परत जायचं असेल तर गोवा जा, किंवा मग तुम्ही तेथून कोल्हापूर मार्गे पुढच्या प्रवासाला निघू शकता. असं हे सावंतवाडी आणि या सावंतवाडीपासून असलेलं, जवळच असलेलं हे ग्लोबल फिश ॲक्वेरियम. असा हा सावंतवाडीचा संपूर्ण आपला प्रवास झालेला आहे. तुम्ही गोव्याला आलात की गोव्यापासनं सावंतवाडी अगदी गाडीच्या अंतरावर आहे. अगदी गोव्यापासनं सावंतवाडी जवळपास 60 किलोमीटर अंतरावर येईल आणि तुम्ही सावंतवाडीमध्ये हे ॲक्वेरियम, तुम्हाला 60 किलोमीटर अंतरावर हे ॲक्वेरियम मिळेल आणि तुम्ही गोव्यातनं इथे येऊ शकता आणि या ॲक्वेरियमला व्हिजिट करू शकता. तसंच सावंतवाडीला देखील तुम्ही भेट द्या. असा संपूर्ण 1 दिवसाचा प्लॅन करून नक्की तुम्ही तुमचा दिवस अगदी छान इथे घालवू शकता. बघा, हे फिशला खाऊ घालतात आहे. अगदी बाहेरच्या पॉन्डमध्ये फिश आहे. किती जवळजवळ आल्या आहेत त्या फिश सगळ्या. छान रंगीबेरंगी या पॉन्डमध्ये असणाऱ्या फिशेस. आणि यांना बघून सुखावणारे आपले डोळे. आणि खूप छान असा व्हिडिओ. तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.